इराण आणि अमेरिका यांच्यात मागच्या 16 दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध आता धोकादायक वळणावर पोहोचले। आधी अमेरिकेनं इराणच्या खर्ग आयलंडवरती हल्ला केला। हे आयलंड इराणच्या तेल निर्यातीचं प्रमुख केंद्र आहे। अमेरिकेनं या आयलंडवरच्या इराणच्या सर्व सैन्य ठिकाणांना टार्गेट करून त्यांना नष्ट केलं। या हल्ल्यानंतर इराण सुद्धा शांत बसलेला नाही। त्यानं प्रतिहल्ला केला अमेरिकेचा मित्र देश असलेल्या सौदी अरेबियावर। युद्धादरम्यान सौदी अरेबियातून एक मोठी बातमी आली आहे। माहितीनुसार इराणनं सौदी अरेबियाच्या एका एअरबेसवरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या तब्बल 5 रिफ्युलिंग एअरक्राफ्टचं मोठं नुकसान झालंय। अमेरिकन मीडियानं याबाबतची माहिती दिली। याशिवाय इराण हा इराक आणि कुवेत सारख्या देशांवरती सुद्धा सातत्यानं हल्ले करतोय। इराणच्या मिसाईल्स थेट इस्रायलमध्ये सुद्धा जात आहेत। नक्की काय घडते? युद्धामध्ये इराण अमेरिकेच्या रिफ्युलिंग प्लेन्सना टार्गेट का करतोय? त्यांना नुकसान पोहोचवून इराणचा काय फायदा आहे? युद्धाबाबतचे सगळे अपडेट्स जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। इराणनं सौदी अरेबियाच्या ज्या एअरबेसवरती हल्ला केलाय त्याचं नाव आहे प्रिन्स सुलतान एअरबेस। हा एअरबेस सौदी अरेबियाची राजधानी रियाद पासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावरती आहे। प्रिन्स सुलतान एअरबेसवरती अल खर्ज नावाची जागा आहे। त्या जागेवरती इराणनं हल्ला केला आहे। या एअरबेसवरती अमेरिकेचे अनेक फ्युएल रिफ्युलिंग एअरक्राफ्ट उभे होते। इराणनं त्यापैकी 5 एअरक्राफ्टवरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये हे एअरक्राफ्ट पूर्णपणे नष्ट तर झाले नाहीत, मात्र त्यांचं प्रचंड नुकसान झालंय। सध्या त्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। या दुरुस्तीला बरेच दिवस लागतील अशी माहिती आहे। आता हा हल्ला काही अमेरिकेच्या फायटर जेट्सवरती झालेला नाही, तसंच यामध्ये कोणाचाही मृत्यू झालेला नाही। मात्र तरी सुद्धा हा हल्ला फार मोठा मानला जातोय। याचं कारण काय? तर यासाठी आपल्याला रिफ्युलिंग एअरक्राफ्टचं काम काय असतं ते पाहावं लागेल। फायटर जेट्सना जर दीर्घकाळ हवेत ठेवायचं असेल तर त्यांच्यात सातत्यानं इंधन भरावं लागतं। इंधन भरण्यासाठी आधी जेटचं जमिनीवरती लँडिंग करावं लागतं। नंतर इंधन भरल्यानंतर टेक ऑफ केलं जातं। या सगळ्यामध्ये बराच वेळ जातो। त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी जेट हवेत असतानाच त्यामध्ये इंधन भरण्याची टेक्नॉलॉजी आहे। या कामासाठी रिफ्युलिंग एअरक्राफ्टचे वापरले जातात। या प्रक्रियेला मिड एअर रिफ्युलिंग असं म्हणतात। उदाहरण घ्यायचं झालं तर भारताकडे राफेल जेट्स आहेत। युद्धामध्ये त्यांची रेंज 1800 ते 1850 किलोमीटर असल्याचं म्हटलं जातं। मात्र जर त्यांचं मिड एअर रिफ्युलिंग झालं तर ते नॉन स्टॉप तब्बल 7000 किलोमीटर पर्यंत उड्डाण करू शकतात। त्यामुळेच मिड एअर रिफ्युलिंगचं एवढं महत्त्व आहे। मात्र इराणनं त्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या 5 एअरक्राफ्टवरती हल्ला केल्यामुळे हा हल्ला एवढा मोठा मानला जातोय। आता इराणनं सौदी अरेबियाच्या ज्या एअरबेसवरती हल्ला केला आहे तो एअरबेस सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। मिडल ईस्टमध्ये अमेरिकेनं मागच्या 40 वर्षांमध्ये जे काही ऑपरेशन्स राबवले त्यात या एअरबेसचा रोल मोठा राहिला आहे। 1991चं गल्फ वॉर तसंच 2003 सालच्या इराक युद्धामध्ये अमेरिकेनं याच एअरबेसचा सर्वाधिक वापर केला होता। या एअरबेसचं लोकेशन असं आहे की तिथून संपूर्ण मिडल ईस्ट रिजनवरती लक्ष ठेवता येतं। सध्याचा विचार केला तर या एअरबेसवरती अमेरिकेचे अनेक फायटर जेट्स, सर्व्हेलन्स एअरक्राफ्ट, रिफ्युलिंग टँकर्स, मिसाईल डिफेन्स सिस्टीम आणि अनेक सैनिक तैनात आहेत। म्हणूनच या एअरबेसवरच्या हल्ल्याकडे एवढं गांभीर्यानं पाहिलं जातंय। आता युद्धात आणखी काय काय घडतंय, इराण आणखी कोणत्या देशांवरती अटॅक करतोय ते पाहू। इराणनं मागच्या काही दिवसांपासून थेट इस्रायलवरती हल्ल्यांची संख्या वाढवली आहे। रिपोर्ट्सनुसार इराणनं मध्य इस्रायलच्या रामल्ला शहरावरती मिसाईलनं हल्ला केला। यामुळे तिथं आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत। रामल्ला हे इस्रायलमधलं एक मोठं आणि महत्त्वाचं शहर आहे। इराणनं तेल अविवच्या दक्षिणेला असलेल्या होलॉन शहरावरती सुद्धा हल्ला केला। इकडे लेबनॉनची सशस्त्र संघटना हिजबुल्लाहनं सुद्धा इस्रायलवरचे हल्ले तीव्र केले आहेत। हिजबुल्लाहनं दावा केला की त्यांनी इस्रायली सैनिकांना टार्गेट करत रॉकेट हल्ले केले। हा हल्ला उत्तर इस्रायलमधल्या अविविम छावणीवर करण्यात आला आहे। रविवारी सकाळी इराणच्या IRGCनं दावा केला की त्यांनी इस्रायल तसंच इराक आणि कुवेतमध्ये असलेल्या अमेरिकेच्या 3 मिलिटरी बेसेसना टार्गेट केलं। IRGCच्या दाव्यानुसार इराकच्या अर्बिल इथला हरीर एअरबेस तर कुवेतमधले अल सलेम आणि अरिफजान एअरबेसेसवरती हल्ले करण्यात आले आहेत। या एअरबेसेसवरती अमेरिकन सैनिकांची उपस्थिती असल्याची माहिती आहे। इराणच्या या हल्ल्यांना इस्रायल आणि अमेरिका सुद्धा प्रत्युत्तर देत आहेत। रिपोर्ट्सनुसार इराणचं इस्फहान शहरामध्ये एक मोठा हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये शहरातले कारखाने आणि मिलिटरी बेसेसना टार्गेट करण्यात आलं होतं। यात 15 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। इस्फहान हे इराणमधल्या सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे। अमेरिका आणि इस्रायल सुरुवातीपासून अशा शहरांना टार्गेट करतायत। युद्धादरम्यान इस्रायलमधून एक मोठी बातमी समोर आली। इस्रायलला आता मिसाईल इंटरसेप्टर्सची कमतरता जाणवत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे इस्रायलच्या सरकारनं तब्बल 826 मिलियन अमेरिकन डॉलर्सचं बजेट मंजूर केलं आहे। रिपोर्ट्सनुसार इस्रायलकडे एरो 2 आणि एरो 3 सिस्टीम्सची कमतरता आहे।
इराणच्या सततच्या हल्ल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. इराण ज्या वेगानं ड्रोन आणि मिसाईल्सनं अटॅक करतोय त्यांना हाणून पाडण्यासाठी इस्रायलच्या अनेक इंटरसेप्टर मिसाईल्स खर्ची होत आहेत. यामुळे इस्रायली सरकारनं युद्धादरम्यान हे इमर्जन्सी बजेट मंजूर केलं आहे. इकडे युद्धामुळे लेबनॉनमधली परिस्थिती बिघडत चालली आहे. लेबनॉनची हिजबुल्ला ही संघटना सातत्यानं इस्रायलवरती हल्ले करत असल्यामुळे इस्रायलनं थेट लेबनॉनवरती हल्ले सुरू केले. यामुळे दोन देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली. इस्रायलच्या काही नेत्यांनी इशारा दिला होता की लेबनॉनची अवस्था गाझासारखी होऊ शकते. त्यानंतर आता लेबनॉननं इस्रायलशी थेट चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अल जझीराच्या रिपोर्टनुसार या दोन देशांमधला तणाव कमी करण्यासाठी फ्रान्सनं पुढाकार घेतलाय. या प्लॅनमध्ये अमेरिका सुद्धा येईल अशी शक्यता आहे. इराणचे नवे सुप्रीम लीडर मोस्तफा खामेनेई यांच्या बाबतही वेगवेगळे दावे केले जात आहेत. ब्रिटनच्या द सन या वृत्तपत्रानं दावा केला होता की 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात मोस्तफा गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यापासून ते कोमामध्ये आहेत आणि त्यांचा एक पाय ऑपरेशनद्वारे कापावा लागलाय असा दावा सुद्धा रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा मोस्तफा जखमी झाल्याचा दावा केला आहे. मात्र इराणनं हे सर्व दावे फेटाळून लावले. इराणचं म्हणणं आहे की मोस्तफा खामेनी हे चांगले असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. इराणच्या IRGCनं दावा केला आहे की त्यांनी UAEच्या अल दाफरा एअरबेसवरती हल्ला केला. इराणनं 10 मिसाईल्स आणि ड्रोननं हल्ला केल्याची माहिती आहे. अल दाफरा हा UAE मधला अमेरिकेचा महत्त्वाचा एअरबेस आहे. तिथूनच अमेरिका आखाती रिजनमधल्या ऑपरेशन्सवरती देखरेख ठेवते. एकूणच मागच्या 16 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धाची भीषणता आणखी वाढली आहे. इराणनं अमेरिकेच्या रिफ्युलिंग एअरक्राफ्ट्सना टार्गेट केल्यामुळे अमेरिकेचं मोठं नुकसान झालंय. इराण सध्या तरी युद्धातून माघार घेण्याच्या मूडमध्ये नाहीये. त्यामुळे हे युद्ध आणखी किती दिवस चालेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? इराण अमेरिका युद्ध आणखी किती दिवस चालेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.